मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सुरुवातीपासून सकारात्मक आहे आणि पुढेही सकारात्मक राहील असं त्यांनी स्पष्ट केलं। तर राज्य सरकारची भूमिका पूर्णपणे पारदर्शक असून आरक्षणावरून दोन समाजात परस्पर संघर्ष निर्माण करण्याचं काम आम्ही कधीच करणार नाही असंही फडणवीस म्हणाले। तर संविधानाच्या चौकटीत बसणारा आणि सर्व समाजाला हितकारक असलेले निर्णय घेतले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। ते नागपुरात बोलत होते। सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे। सरकारने वारंवार निर्णय घेतलाय। प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल। आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे। आम्ही समाजांना एकमेकापुढे आणून भांडण करत नाही, सगळ्यांचं भलं कसं होईल हा प्रयत्न करतो आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाहीत आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू।